मंडळी, होमिओपॅथी पदवीधरांना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं राज्यात एक दिवसीय बंद पाळण्यात आला। राज्य सरकारनं हा निर्णय तातडीनं मागे घेतला नाही तर आयएमएच्या वतीनं निषेध मोर्चा काढून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर जे रुग्णालयातल्या आजच्या आंदोलनाचा आढावा घेऊन आमच्या प्रतिनिधीनं तिथल्या डॉक्टरांशी बातचीतही केली। मी सध्याला आहे जे रुग्णालयामध्ये आणि जे रुग्णालयामधल्या सगळ्या डॉक्टरांनी देखील आज आंदोलन पुकारलंय। आपल्यासोबत काही डॉक्टर प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। काय नेमक्या मागण्या असणार आहेत तुमच्या? ॲक्च्युली आमचा मुद्दा हा आहे की जे काही BHMS डॉक्टर्स आहेत ज्यांना CCMP कोर्सेस करून, म्हणजे सगळे BMS डॉक्टर नाही, त्यांना CCMP कोर्सेस करून जे म्हणजे CCMPचा फुल फॉर्मच इथं सांगणं गरजेचं आहे की सर्टिफिकेट कोर्सेस इन फार्माकोलॉजी। तर हे सर्टिफिकेट कोर्सेस केल्यानंतर त्यांना ॲलोपॅथीच्या ज्या दवाई आहे ते प्रिस्क्राईब करण्याचं परवानगी मिळते। आता ही परवानगी मिळाली ते ठीक, तुम्ही कोर्सेस करा, शिकण्यासाठी कोणाचाच इथं विरोध नाही आहे किंवा कुठल्या पॅथीला सुद्धा काही विरोध नाही आहे, परंतु हे कोर्सेस करून त्यांना एक दुसऱ्या पॅथीमध्ये रजिस्टर करून घेणं हे कितीपत योग्य आहे? म्हणजे एक महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी जी आहे ती त्यांची वेगळी काउन्सिल आहे आणि इकडे दुसरी काउन्सिल जी आहे ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे, जी की डेडिकेटेड फॉर ॲलोपॅथी आहे ओनली। तर आता अशा परिस्थितीमध्ये एक पॅथीमध्ये एक डॉक्टर रजिस्टर असताना सुद्धा त्याला दुसऱ्या पॅथीमध्ये का रजिस्टर करावं? आता आम्ही ॲलोपॅथी डॉक्टर आहे, आम्ही सुद्धा 4 दिवसांनी हे म्हणू की आम्हाला दुसऱ्या पॅथीमध्ये रजिस्टर करून घ्यावं, हे कितीपत योग्य आहे? हा पूर्णपणे सखोल अभ्यास न करता इन्क्लूड केलेला कोर्स आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की त्यांना MCH मध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशन असताना नव्याने MMC मध्ये रजिस्ट्रेशन हवं आहे। तर याच्या पाठीमागं खरंच पेशंटची केअर त्याच्या पाठीमागं कारण आहे की याच्या पाठीमागं वेगळं काही राजकीय कारण किंवा काही वेगळं त्यांना काही त्यातून हवं आहे, ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे। नक्कीच सर, आपण बघू शकतोय की सगळे डॉक्टर्स हे आपल्याला ब्लॅक रिबन देखील बांधताना पाहायला मिळतात। कुठेतरी या सगळ्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे सगळे डॉक्टर्स आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं दिसतं आणि एकूणच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। एकूण आज जर का निर्णय नाही झाला तर यापुढे देखील आक्रमक पवित्रा घेऊ अशा प्रकारची भूमिका देखील सगळ्याच राज्यभरातल्या डॉक्टरकडनं घेण्यात येत आहे। कॅमेरामॅन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कल्याणमधल्या 100हून अधिक रुग्णालयांनी आपल्या उपचार सेवा बंद ठेवल्या होत्या, तसंच 500 पेक्षा अधिक डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला। या एकदिवसीय लाक्षणिक बंदमुळे कल्याण डोंबिवलीतल्या रुग्णालयांमधली दैनंदिन वैद्यकीय सेवा ही ठप्प झाली होती। आमचा लढा हा होमिओपॅथिक CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांचा MMC म्हणजे जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, जी MBBS आणि त्याच्याशी संबंधित लोकांची जी काउन्सिल आहे त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भात आमचा लढा आहे। महाराष्ट्र शासनाने CCMP धारक होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त 1 वर्षाचा, तो पण शनिवार रविवारचा फार्माकोलॉजीचा कोर्स करून त्यांना MBBS डॉक्टरांच्या बरोबरच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची परवानगी दिली आहे, त्याबद्दल आमचा निषेध आहे। नवी मुंबई